हां मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर आणि आज आपला आहे डे 2. तर आपण काल जसं एक्सपिरियन्स केला की ओला उबरला बिझनेस आहे की नाही, त्या हिशोबाने मी टार्गेट ठेवलं आहे की 10,000 ते 4 दिवसात. तर 4 दिवसात आपण 10,000 अर्निंग करून दाखवायचं आहे. तर बघूया त्यामध्ये आपल्याला कसे राईड भेटतात, ते किती राईड लागतात ते टोटल, आणि 4 दिवसात चॅलेंज पूर्ण होतं की नाही. आता वाजले सकाळचे 5:15. आपण 5:15ला घरातून निघालो आहे आणि आता बघूया आपली सुरुवात कोण करतं आहे. ओला उबर रॅपिडो सगळीकडे ॲक्टिव्ह झालो आहे. बघूया पहिली राईड कुठली लागते. तर पहिली राईड आपल्याला लागली ओलाकडून. 2.5 किलोमीटरचं पिकअप आहे आणि हेच कालेवाडीवरनं आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनची लागली आहे. तर चला आला आपण आता पिकअप करायला. कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केल्यानंतर बघूयात किती किलोमीटरने आपल्याला किती रुपये भेटतात ते, आणि पुढचे आपले चॅलेंज तसं कंटिन्यू ठेवूया. तर कस्टमरला पुणे रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलं आहे आणि आपल्याला आता बघत किती भेटलेत. आपल्याला त्याचे भेटलेत 242 रुपये. म्हणजे टोटल होतं 17 किलोमीटरचे आपल्याला भेटले 242. म्हणजे पर किलोमीटर 12 रुपीजने भेटलेत. तर आता बघूया पुढची ट्रिप आपल्याला कशातून लागते, ओला का उबर. पुढची ट्रिप आपल्याला पडली आहे रेल्वे स्टेशनच्या मेन सिग्नलपासून आहे. आपल्याला औंधला जायचं थेरगावपाशी. तर त्याचे आपल्याला 200 समथिंग काहीतरी दाखवलेले. आता चाललं आपण कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरला पिकअप करूया. ड्रॉप केल्यानंतर बघूया किती किलोमीटरचे आपल्याला किती भेटतात. तेव्हा आपण ट्रिप ड्रॉप केली उबरची आणि आपल्याला त्याचे भेटलेत 219 रुपये. हां, 219 रुपये. आणि आपल्याला लगेच पुढची ट्रिप लागली आहे. लगेच 2 किलोमीटरवरनं पिकअप आहे कस्टमरचं. उबरची ट्रिप लागली आहे. तर जवळच कुठेतरी ड्रॉप आहे 17-18 मिनिटचा. प्रॉपर लोकेशन नाही चेक केलं आपण. तर कस्टमरला ड्रॉप केला, बघूया किती किलोमीटरला आपल्याला किती रुपये भेटतात. कस्टमरच्या लोकेशनवर तर आलं आपण पिकअप करायला, बट कस्टमर तर कुठं दिसत नाही आणि त्यांचा कॉलही लागत नाही आहे. तरी आपण वेट करायचे 3 मिनटं, ताकी आपल्याला वेटिंग चार्जेस भेटतील. त्यामुळे थांबूयात 2-3 मिनटं, मग बघूयात काय होते. ट्रिप कंप्लीट होती आहे कॅन्सल होती. मगाची ट्रिप आपली कॅन्सल झाली. आपण कस्टमरच्या लोकेशनला गेलो, 3-4 मिनिट थांबलो, पण कस्टमरचा काय फोन लागत नव्हता आणि कस्टमर पण दिसत नव्हते. तर वेटिंगचा चार्ज आणि आपण लोकेशनवर गेलो तर आपल्याला 65 रुपीज भेटलेत. तर आपल्याला पुढची ट्रिप पण लागली आहे 2-3 मिनटांनी. लांबचा पिकअप होता 4 किलोमीटरचा, पण 350ची काही ट्रिप होती. हडपसरला ड्रॉप करायचं म्हणून ॲक्सेप्ट केली आहे. तर चला आता कस्टमरच्या लोकेशनला पोचतो आपण. पिकअप ड्रॉप केलं, बघूया आपल्याला किती किलोमीटरचे किती भेटतात. ड्रॉप केलं इथं हडपसरला आणि आपल्याला टोटल आले त्यांचे 338 रुपये. 338. त्याचं काय एक्झाम सेंटर वाटतं, आज एक्झाम आहे वाटतं इथं. तर उबरची राईड कंप्लीट केली आपण. आता आपण ओला बाकीच्या ॲपवर पण ऑनलाईन जाऊया, बघूया पुढची ट्रिप किती भेटते आपल्याला. ही ट्रिप 10 पर किलोमीटर 10 ते 11 रुपये पर किलोमीटर भेटली आहे. ठीक आहे, चला तर बघूया पुढची ट्रिप. रामटेकडीपासून आपण पुढं आलो जरा हाय मेन रोडच्या साईडला, कारण तिथं खूप वेळ झाला आपल्याला राईड पडत नव्हती. आता एक राईड लागली आपल्याला ओलाकडून रेल्वे स्टेशनची. छोटी राईड आहे, पण म्हटलं आता रिकाम्या बसण्यापेक्षा ती राईड कंप्लीट केलेली बरी. तर आता आपण चाललो आहे आणि कस्टमरला पिकअप करूया. ड्रॉप केला, बघूया किती रुपये भेटतात. 160 का 70 रुपये होते, आलं तर नोटिफिकेशन. तरी बघूया ड्रॉप केला टोटल किती रुपये भेटतात. कस्टमरला ड्रॉप केलं रेल्वे स्टेशनला आणि त्या ट्रिपचे आपल्याला 151 तर कस्टमरने ऑनलाईन पे केलेत. बाकीचे काय आहेत वाटतं ते वॉलेटला ॲड झाले. टोटल अमाऊंट तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आता. तर आता आपल्याला पुढची ट्रिप पण लागली आहे. पुढची ट्रिपला आपण चाललो आता पिकअप करायला. पिकअप केल्यानंतर बघूया त्यांचा ड्रॉप धानोरीला आहे. किती रुपये देतात आपल्या 200 समथिंग काय ते दाखवलेले, पण ड्रॉप केला, बघूया टोटल किती आपल्याला भेटतात ते. कस्टमरला इथे ड्रॉप केले मुंजाबा वस्तीला धानोरीला आणि एक कस्टमरने पे केले 240 रुपये. आपल्याला किती भेटले टोटल ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मला लगेच दुसरी ट्रिप लागली आहे. तर आपण चालला आता पिकअप करायला कस्टमरला. 410 रुपयाचं काहीतरी आहे. उर्ली कांचनला ड्रॉप करायचं आहे. तर बघूया ड्रॉप केला किती भेटतात ते. तर कस्टमरला आता इथं उर्ली कांचनला ड्रॉप केलं आहे. 1 तासभर लागला आपल्याला यायला धानोरीवरनं. आणि आपल्याला या राईडचे दिले 409 रुपये. म्हणजे कस्टमरने 430 पे केले, पण बाकीचं तेच XYZ GST प्लस 1 रुपये डोनेशन ॲड होऊन आपले झाले 409 रुपये. आपल्याला 409 रुपये भेटले. तर आता आपण तर खूप आउटसाईडला आहेत, असं गाव टाईप. थोडं आपल्याला हायवेला किंवा थोडं सिटीच्या साईडला जावं लागेल.
नक्कीच, तरच आपल्याला पुढची राईड भेटेल. तोपर्यंत बघू आता आपण नाश्ता वगैरे आपण करून घेऊया रस्त्यातच आणि सिटीला जाऊया, मग आपलं पुढचं चालू होऊन जाईल ट्रिप. आपल्याला जास्त लांब नाही जावं लागलं, 2 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला ट्रिप लागली परत. इथून डायरेक्ट खराडीची आपल्याला 460 रुपये काहीतरी दाखवले. तर बघूया पिकअप करून आपल्याला ड्रॉप केला किती टोटल होता ते किती किलोमीटर. ठीक आहे, कस्टमरला पिकअप करायला त्या लोकेशनवर. असे जर मोठे ट्रिप अजून 2 भेटले तर आपलं आजचं टार्गेट होऊन जाईल. कस्टमर कुठं थांबलेत? हां, समोर थांबलेत. तर सॉरी आपण लास्ट जो पिकअप घेतलेला तो खराडीचा नव्हता, कोथरूडचा होता. म्हणजे टोटल 35 किलोमीटर होते. 35 किलोमीटरचे आपल्याला भेटले 450 रुपये. आत्ता ड्रॉप केलं आहे. आत्ता आपण जरा नाश्ता करूया आणि मग नेक्स्ट ट्रिप बघूया कुठली पडते. तुम्ही जरा लास्ट ट्रिप आपण कोंडव्याला ड्रॉप केली आहे आणि आता आपला नाश्ता वगैरे झाला आहे. तर आता परत ऑनलाईन जातो आहे. तर बघूया आता पहिली ट्रिप आपल्याला कुठली लागते. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला, जास्त टाईम नाही लागला, 3-4 मिनटात पुढची ट्रिप आली. ही ट्रिप आपल्याला चाकण साईडची आंबेठण चौकची 25 किलोमीटर काहीतरी आहे. आपल्याला 400 समथिंग काहीतरी दाखवलेले. तर आता आपण कस्टमरला पिकअप करायला चाललो आहे. 1-1.5 किलोमीटरचं काय पिकअप आहे. ओव्हरऑल कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर बघूया आपल्याला किती किलोमीटरचे किती टोटल रुपये भेटतात. चाकण आंबेठण चौकला ड्रॉप केली आहे आणि आपल्याला त्याचे 385 रुपये भेटलेत. तर आता आपल्याला गाडी चालली टोटल 221 किलोमीटर. आपल्याला CNG भरावं लागेल. आता CNG भरूया आणि पुढची ट्रिप आपला पुढची ट्रिप ब्रेक लागली आहे 400 समथिंग कुठली तरी होती, वडगाव बुद्रुकची. तर आपण जाऊया कस्टमरला पिकअप करूया आणि मग बघूयात ड्रॉप केल्यानंतर कमिशन कटून आपल्याला किती भेटतात ते. कस्टमरच्या लोकेशन ड्रॉप केले आता चाकणवरनं आणि आपल्याला ऑनलाईन पे केले 3 आणि आपल्याला टोटल भेटलेत आणि पूर्ण पेमेंट आपल्याला भेटले 434 रुपये आणि कस्टमर गेले 360 रुपये ऑनलाईन. बाकीचे आपल्या वॉलेटला ॲड झाले. तर आता बघा पुढची ट्रिप आपल्याला लागली लगेच 2 मिनिटांनीच लागली. कस्टमरला चाकणच्या कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर पुढीची काहीतरी आहे 200 समथिंग काहीतरी दाखवलेले. तर आपण चालू आहे पिकअप करायला. 1 किलोमीटरचं पिकअप होतं आणि मग कस्टमरला पिकअप करून ड्रॉप केल्यानंतर बघूया किती किलोमीटरने आपल्याला किती रुपये भेटतात ते उबरला. आपला कालेवाडी ड्रॉप होता, तर ड्रॉप केला आहे आणि या कस्टमरचे आपल्याला भेटले कॅशमध्ये 287 रुपीज आणि ही राईड पूर्ण गेली आणि आपल्याला टोटल त्याचे भेटलेत 303 रुपये. बाकीचे आपले वॉलेटमध्ये ॲड झाले. तर आता दुसरी ट्रिप लागली आपल्या मोहम्मदवाडीची, आपण ती पिकअप करायला जाऊया. पुढची ट्रिप लागली आहे आपल्याला कालेवाडीवर बाजूनीच 700 मीटरवरनं मोहम्मदवाडीला ड्रॉप करायचं आहे. 287 रुपीज दाखवलेत. आपण चालू आहे कस्टमरला पिकअप करूया. पिकअप करून ड्रॉप केला बघूया आपल्याला किती रुपये भेटतात. की आपण घेतलेली कालेवाडी चौकवरनं मोहम्मदवाडीची, तर ती आता आपण ड्रॉप केली आणि त्याचे आपल्याला दिले 270 रुपये 25 किलोमीटरचे. तर पर किलोमीटर 11-12 रुपये आपल्याला पडली राईड. तर आज आपल्याला 12 तास झाले आता काम करून. तर आता आपण डायरेक्ट आपल्या घराकडली चिंचवडकडली ट्रिप बघूया. ते लोकेशन टाकलं आहे, नाही तर मग आपला हळूहळू करून एमटी निघूया, कारण आपल्याला लेट होईल घरी जायला, मग परत उद्या यायला लेट होईल. त्यामुळं बघूया आता. आणि चिंचवडला जाऊन आपण आपल्या चॅनलमधल्या डे 1 मध्ये टोटल किती इन्कम झाली तेही चेक करू. घराकडे लोकेशन टाकलेली. तर आपल्याला शिवाजीनगरची एक ट्रिप आली आहे. आता जाऊया कस्टमर पिकअप करूया आणि ड्रॉप केला बघूया. आपल्याला 170 काहीतरी दाखवलेले, तर किती भेटतात बघूया. तर कस्टमरला आपण आता शिवाजीनगरला ड्रॉप केलेत. कस्टमरने पे केलेत 189 आणि आपल्याला भेटलेत त्यातले 169. तर आपल्याला अजून एक ट्रिप लागली आहे आपल्या इकडली, बघूया. तर आपल्याला लगेच 2 मिनिटात ट्रिप लागली आहे शिवाजीनगरवरून ताथवडेची. 3 मिनिटावर पिकअप आहे. तर आपण पिकअप करूया आणि कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर डायरेक्ट जाऊया घरी आणि बघूया की आपल्याला किती भेटतात या ट्रिपचे. लास्ट ट्रिप आपण शिवाजीनगरवरून घेतलेली, ती ड्रॉप केली आहे ताथवडेला इंद्रिया स्कूल कॉलेजमध्ये आणि त्याचे आपल्याला भेटले 260 रुपये. तर चला आता लास्ट ट्रिप कंप्लीट. आजचा दिवस संपला आपला, जाऊया आता घराकडं. हाय मित्रांनो, आता आपण आलो आहे सध्या घरी. तर आजचा दिवस आपला संपला आहे. जसं आपण सकाळी बोललो की आपण नवीन चॅलेंज चालू केले आहे 10,000 इन 4 days. तर त्यामधला आजचा फर्स्ट डेज. त्यामधून आज आपण 14 तास काम करून टोटल कमवलेत
उबरमध्ये 2476 रुपये प्लस ओलामध्ये 1477 रुपये. तर टोटल आपली इन्कम झाली 3944. तर त्यातले आपण CNGला टाकले 620 रुपयाचा CNG भरला दुपारी. तर आणि प्लस अजून मायनस आपल्याला सकाळी मॉर्निंगसाठी 400चा CNG भरावं लागेल. तर ते दोन्ही CNGचे मायनस करून आपल्याकडे उरतात आजची इन्कम 2924 रुपये. तर आपल्या चॅलेंजमधलं 10,000 इन 4 डेजमध्ये. तर त्यामधले आपण आज कंप्लीट केलेत 2924 रुपये ऑल CNG वगैरे काढून. तर आता भेटूया उद्याच्या दिवशी. उद्या आपण थोडं वेगळं अजून अर्निंग कशी वाढवता येईल. आपण ओलाचा रिचार्ज पण त्यासाठी करणार आहोत. तर ओलाचा रिचार्ज करून ओला 0 कमिशन काहीतरी आहे. तर उद्या आपण फक्त ओलाचे राईड्स मारायचे. तर बघूयात, जर ओलाचे राईड्स नाहीच आले, एवढे राईड नसले तर आपण उबर पण स्टार्ट करूया. पण बघूया, जास्त शक्यतो आपण उद्या जास्तीत जास्त ओलाचे राईड मारायचे ट्राय करूया.